Cancer Healer Center, a new beginning. प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलीस ठाण्यातून बीड पोलिसांनी खोक्या भोसलेचा ताबा घेतला। आजच खोक्या भोसलेला बीडला आणलं जाणार। विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशांचा व्यवहार। परिणय फुकेंची विधान परिषदेत खळबळजनक माहिती। परिणय फुके संबंधित ऑडिओ क्लिप गृहमंत्र्यांकडे देणार। परभणीच्या पाथरीत शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप। माजी आमदार बाबाजानी दुराणींसह अन्य 4 गुन्हा दाखल। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी का घबरताय? डेअरिंग करा, कर्जमुक्ती देणार नाही ही भूमिका अयोग्य। सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला सल्ला। रवींद्र धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपचे पुण्यातील स्थानिक पदाधिकारी नाराज असल्याची माहिती। तर चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना वाद टाळण्याचा सल्ला। सूत्रांची माहिती। मातोश्री समोर शिंदेंच्या शिवसेनेकडून होळीच्या शुभेच्छांचा बॅनर। उत्सवाची रंगत हिंदुत्वाची संगत अशा आशयाचा बॅनर। नागपूर जिल्हा बँक आता राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात। राज्य सहकारी बँकेची 3 वर्षांसाठी प्रशासक म्हणून नियुक्ती। नागपूर जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी निर्णय। स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणात जलद गतीने आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरू। आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करणार। ॲडव्होकेट अजय मिसर यांच्या नावाचा प्रस्ताव। पंढरपूर मंदिरातील विठ्ठल मूर्तीला दिला जाणारा एपॉक्सी लेपवरून वादाची चिन्ह। मूर्तीच्या चरणाची झीज झाल्यानं रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याचा मंदिर समितीचा निर्णय। मात्र महासंघाकडून तीव्र विरोध। शक्तीपीठ महामार्गावर सरकारची भूमिका काय? विधान परिषदेत अंबादास दानवेंचा सवाल। तर शासनाला शक्तीपीठ मार्ग करायचा आहे, लादायचा नाही, फडणवीसांचं उत्तर। शिक्षा माफीसाठी अबू सालेम कोर्टात। राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश। मुंबई बॉम्बस्फोट घटल्यात दोषी। व्हिजिट 100 स्कूल्स राज्य सरकारचा नवा उपक्रम। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री लोकप्रतिनिधी शाळांना भेट देणार। नागपूरमध्ये एमएसएफ जवान आणि पोलिसांमध्ये राडा। पोलीस मद्यधुंद अवस्थेत असल्याचा एमएसएफ जवानाचा आरोप। एमएसएफ जवान आणि पोलिसांची एकमेकांविरोधात मारहाणीची तक्रार। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये अल्पवयीन मुलीवर सावत्र वडिलांकडून अत्याचार। सावत्र वडिलांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। मुंबईच्या वरळी टोरेस स्कॅम देखावा। टोरेस घोटाळ्याविरोधात 50 फूट उंचीचा देखावा साकारला। आज रात्री देखाव्याचं दहन केलं जाणार। होळीमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रमुख स्थानकात प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता। यामुळे प्रत्येक घडामोडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून वॉर रूम तयार। नातून जादा 13 रेल्वे प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून निर्णय। तर धुलवड दिवशी पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल। पुणे मेट्रो सकाळी 6 ते दुपारी 3 पर्यंत बंद राहणार। मुंबईत कमाल तापमानाची नोंद। पुढील 4 दिवसात तापमान 38 ते 40 अंशांवर जाण्याची शक्यता। तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा। पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील हायजॅक केलेली रेल्वे रात्री अतिरेक्यांच्या ताब्यातून सोडवली। 300 पेक्षा अधिक बंधकांची सुटका। Cancer Healer Center, a new beginning.